कधी कधी असं वाटते ना की राईट नाव आय जस्ट फील लाईक आय एम चोजन वन. चोजन वन म्हणजे म्हणजे मी या गोष्टीसाठी निवडला गेलो आहे. निवडला गेलो आहे म्हणजे म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी? काय आहे तुला म्हणण्याचा अर्थ काय? आय डोंट नो. आय म्हणजे जस्ट लाईक समथिंग इज इनसाइड मी इज टेलिंग मी की तुला काही ना काहीतरी लाईफ मध्ये खूप मोठं करायचं आहे. आणि इतकं मोठं करायचं की जेणेकरून ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये चेंज होऊन जाईल. हा, इवन काही लोक प्रभावित नाही होणार, ऑलमोस्ट सगळेच जण प्रभावित होईल. तू या गोष्टीसाठी आलाय. आणि मला कधी कधी भीती वाटते राव. हा, म्हणजे कसं आहे की मला असं म्हणजे माझ्या मनामध्ये एक आयडिया आहे, इट जस्ट कुड चेंज एव्हरीथिंग, बट मला त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स नाही. आणि हे कॉन्फिडन्स जनरेट होत केव्हा होईल, जेव्हा माझ्यामध्ये स्टडी राहील, त्या गोष्टीची प्रॉपर स्टडी राहील. माझ्यापाशी तेवढी प्रॉपर स्टडी नाही आहे. म्हणण्याचं काय, तुला काय वाटते? व्हॉट डू यू फील? आता आता प्रत्येक गोष्ट सांगता येत नाही, म्हणजे जस्ट लाईक वर्ड मध्ये एक्सप्रेस करता येत नाही. बट सिम्पल शब्द सांगायचं म्हणलं तर, समजा जर आपण देश सगळे एकत्र असतो तर वी आर नॉट स्प्लिट अप. म्हणजे इंडिया, ऑस्ट्रेलिया, चायना, अमेरिका, काय वेगवेगळे कंट्रीज आहे. आणि याच्यामुळे मला असं वाटते की आता आपण थोडं बहुत स्टेबल होऊन राहिलोय, समोर अजून स्टेबल होऊन. बट याच्या समोर एक खूप मोठं एक प्रॉब्लेम येणार आहे आणि त्याच्यावर आपण फेस करू शकणार नाही, कारण आपण सगळे वेगवेगळे आहोत. आपण युनायटेड नाही आहोत. वी आर नॉट युनायटेड. कारण समोर येणारी जे प्रॉब्लेम आहे ती बाय ह्युमन फोर्सनी नाही येणार आहे, ती बाय नेचर येणार आहे. आणि हे प्रॉब्लेम म्हणजे काय? प्रॉब्लेम म्हणजे काय असते रे, हे सांग ना. प्रॉब्लेम म्हणजे हे असते की तुम्हाला कधी पाणी भेटणार नाही, तापून जाईल जमीन, राहण्यासाठी घर राहणार नाही. दोज आर प्रॉब्लेम्स. आणि समोर जाऊन माइट बी असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, आणि ते एक्स्ट्रीम लेवलवर. आणि तेव्हा आपण हँडल आउट करण्यासाठी आपण करू शकणार नाही. व्हाय? कारण आपण वेगवेगळे आहे, आपण एकत्र नाही. वी आर स्प्लिडिंग अप. आणि या गोष्टीसाठी आपल्याला एकत्र यावं लागेल, समहाऊ समवेअर, फॉर सम रिझन, फॉर गुड, कारण आपल्या स्वतःसाठीच. आणि हे एकत्र आल्यानंतर आपण आपली ह्युमन टेंडन्सी आहे याला चेंज करावं लागेल, आणि एक प्रकारे एकमेकांना सपोर्ट करून सस्टेन करावं लागेल समोरच्या लाईफसाठी. जेणेकरून फायदा आपला आहे, थोडस नुकसान होईल स्टार्टिंगला, बट इन द एंड फ्युचर इज गेटिंग मच बेटर. आणि याच्यामुळेच फक्त ह्युमन पण नाही तर अनदर स्पीसीज सुद्धा पण यांना एक प्रकारे सर्व्हाइव्ह करण्यासाठी एक प्रकारे वेळ भेटेल. आपण एकमेकांमधून स्प्लिट अप आहे, त्यामुळे काय होऊन राहिलं आहे की प्रत्येक जागा कव्हर अप होऊन राहिली बाय ह्युमन्स. लोक वाढून राहिले, लोकांची संख्या वाढून राहिली, आणि तेवढेच संख्या कमी होऊन राहिली बाकीच्या जानवरांची किंवा बाकीच्या स्पीसीजची. दिस प्लॅनेट इज बिलॉंग्स टू एव्हरी वन, नॉट फॉर द ह्युमन्स. दिस फॅक्टर नीड टू अंडरस्टँड फॉर अ सेल्फ. बट कधी कधी असं होते की स्वतः डेव्हलपमेंट मध्ये आपण आंधळे होऊन जाऊन आपल्याला कळत नाही की आपण कशाला दुसऱ्याचा विचार करायचा. आय एम डुईंग इट रिअली ग्रेट. मी पैसा कमवून राहिलो, माझ्या अंगणात एक झाड आहे, आय एम डुईंग इट ग्रेट. बट एक झाड इज नॉट हॅड इनफ, कारण तू एक काम करत आहे आणि 10 झाड मारत आहे. इट जस्ट लाईक दॅट, समहाऊ समवेअर आपल्याला समजून घ्यावं लागेल की कधी ना कधी आपल्याला दुसऱ्यासाठी पण जगावं लागेल. आणि दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे काय असते की स्वतःला काही गोष्टी सॅक्रिफाईस करणं. आणि सॅक्रिफाईस करणं म्हणजे काय? पर्सन, व्यक्ती, नो चांगल्या गोष्टी, म्हणजे थोडासा बहुत पैसा, मोबदला वगैरे. मी काय बोलून राहिलो मलाच नाही माहित, आणि कशा करत आहे मलाही नाही माहित. लिटरली मला एवढं समजून राहिलंय की
जस्ट लाईक समहाऊ समवेअर आपल्याला या गोष्टी समजून घ्याव्या लागेल आणि काही ना काहीतरी गोष्टी फिगर आउट करावं लागेल. अजूनपर्यंत माझ्याबद्दल याची स्टडी नाही. वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट, आय डोंट नो इज दिस पॉसिबल ऑर नॉट. कारण ह्या गोष्टीसाठी आपल्याला खूप स्टडी पाहिजे, बहुत प्रॉपर स्टडी पाहिजे. आणि यासाठी मी करून राहिलो असं नाही. मी स्टडी IQ डेली करंट अफेअर्स आणि व्हॉट इज हॅपनिंग अराउंड द वर्ल्ड या सगळ्या गोष्टी मी हँडल आउट करून राहिलोय, बघून राहिलो, विचार करून राहिलोय. पहिल्यातून मला एक प्रकारे मार्ग काही कळून राहिला नाही. आणि स्टील आय डोंट हॅव पॉवर फॉर दिस. बट राईट नाव वी नीड टू डू स्टडी. कारण राईट नाव ही एक गोष्ट आहे जी आता आपण करू शकतो आणि ते आपण करून राहिलोय. फ्युचर समोर ब्राईट आहे आपलं, बट इन द एंड आपल्या सगळ्यांचं फ्युचर ब्राईट करायचं आहे. सो इट जस्ट लाईक वी हॅव टू डू दिस. बट समहाऊ समवेअर मला असं वाटून राहिलं का आय जस्ट फील लाईक रिअली चोजन फॉर वन. म्हणजे कधी कधी असं वाटतं ना का खरंच झालं मी या इथे पृथ्वी तलावावर आलो आहे फॉर समथिंग, काही गोष्टीसाठी. आय डोंट नो इज दिस पॉसिबल. मी स्वतःची अशी एक प्रकारे काही असं काही हे नाही ना हे असं फालतूचे असे विचार येतात त्यांनी काय. बट फालतूचे विचार नाही रे, जस्ट लाईक हे खूप दूरची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आय डोंट नो, आय स्टील डोंट नो.